नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप टास्क नंबर 5 तुम्ही कंप्लीट केला असेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टास्क नंबर 6. तर सर्वप्रथम फिजिक्सचे आपण यासाठी टास्क नंबर 6 साठी 2 चॅप्टर सिलेक्ट केलेले आहेत, जे की आहेत चॅप्टर नंबर 9 करंट इलेक्ट्रिसिटी, ज्याचं MST CET मध्ये वेटेज आहे 2 मार्क्सचं, आणि चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, की ज्याचं MST CET मध्ये वेटेज आहे 1 मार्क्सचं. तर ठीक आहे, चॅप्टर नंबर 10चं वेटेज थोडं कमी आहे कम्पॅरेटिव्हली बाकी चॅप्टर्सपेक्षा. तर पाहूया आपण नक्की या चॅप्टर्समध्ये कोणत्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत आणि मेन पॉईंट्स आहेत. तर मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जर आपण पाहिलं तर क्रिस्चॉफ करंट लॉ, ज्याला आपण KCL म्हणतो, त्याच्यानंतर क्रिस्चॉफ व्होल्टेज लॉ KVL, देन आपण पाहिलं क्रिस्चॉफ लॉच्या स्टेप्स याच्यामध्ये दिले आहेत. त्याच्यानंतर वीटस्टोन ब्रिज म्हणजे काय, ह्या ज्या शॉर्ट नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत या तुम्ही CETला जाताच्या वेळेस रेफर करू शकता. याच्यामध्ये आपण फॉर्म्युले असतील किंवा मोठी डेफिनेशन आपण एकदम छोटी करून आपण इथं रिप्रेझेंट केलेली आहे, बरोबर. तर त्याच्यानंतर मीटर ब्रिज, त्याच्यानंतर पोटेन्शिओमीटर, ओके, त्याच्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर, ॲमीटर, व्होल्टमीटर आणि ॲप्लिकेशन्स, ओके, आणि त्याच्यानंतर थर्मो इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. तर हे जे 6 पॉईंट आहेत ते करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तर या 6 पॉईंटमध्ये हा चॅप्टर कव्हर होऊन जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर KCL KVL याच्यावर येणारे सम तुम्हाला सर्किट सॉल्व्ह करता आलं पाहिजे, बरोबर. आणि त्याच्यानंतरनं गॅल्व्हॅनोमीटर, व्होल्टमीटर, ॲमीटर यांचे फंक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त या चॅप्टरमध्ये असं जास्त काही इम्पॉर्टंट नाही. त्याच्यानंतर हा एक थोडा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो म्हणजे थर्मो इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा चॅप्टर नंबर 9 फिजिक्सचा करंट इलेक्ट्रिसिटी, जो की MST CET साठी 2 मार्क्सचा आहे, तो कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 10, जो की आहे फिजिक्सचा मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, आणि ज्याचं MST CET मध्ये वेटेज आहे 1 मार्क्सचं. ठीक आहे, वेटेज कमी आहे पण तसं चॅप्टर पण सोपं आहे. आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही मेन कन्सेप्ट करा, कारण 1 मार्क्ससाठी पूर्ण चॅप्टर करण्यासाठी परवडणार नाही. जसं की आपल्याला माहिती आहे CETला फक्त 4 दिवस बाकी आहे, त्याच्यामुळं मी सांगतोय तुम्हाला, ओके. ओरिएस्टेड्स एक्सपेरिमेंट याच्यातला पहिला पॉईंट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच राईट हँड थंब रूल, ओके. मॅग्नेटिक फोर्स ऑन अ मुव्हिंग चार्ज, याच्या आपल्याला इथं डेरिव्हेशन दिलेले आहेत. त्याच्यानंतर सायक्लोट्रॉन मोशन, ओके. त्याच्यानंतर जर पाहिलं सायक्लोट्रॉन ॲसिलरेटर, देन हेलिकल मोशन, फोर्स ऑन अ करंट कॅरिंग वायर, देन टॉर्क ऑन अ करंट लूप, ओके. देन मॅग्नेटिक डायपोल एनर्जी, then Biot Servant law, then magnetic field due to circular, I think, current, then magnetic field on axis of circular loop, then Ampere's circuital law, then magnetic field in a solenoid, okay, magnetic fields in a toroid, then force between two parallel wires, जे की हे टॉपिक्स आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये मला आय थिंक वेटेजच्या कम्पॅरेटिव्हली टॉपिक्स थोडेसे जास्त आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, जे PYQs आहेत, इथून मागं जेवढे PYQs आलेले आहेत, ते PYQs जरी तुम्ही सॉल्व्ह केले, म्हणजे कोणत्या टाईपच्या सम्स आलेले आहेत ते जरी तुम्ही सॉल्व्ह केलं, तर आय थिंक 1 मार्कसाठी तुम्हाला सफिशियंट होऊ शकतं. तुम्ही याच्यामध्ये टाईम वेस्ट करण्यापेक्षा PYQs सॉल्व्ह करा. मी आपल्या मॉक टेस्ट सिरीजमध्ये या चॅप्टरवरचे PYQs ॲड केलेले आहेत. तर तुम्ही जर मॉक टेस्ट घेतली असेल तर तिथून तुम्ही PYQs सॉल्व्ह करा. जर नसली घेतलं आणि तुम्हाला जर घ्यायची इच्छा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या मॉक टेस्टची लिंक आहे, तिथून तुम्ही ती परचेस करू शकता. आणि समजा बुक्समध्ये PYQs असतील या चॅप्टरचे, तिथून तुम्ही PYQ करू शकता. ॲज कम्पेअर तुम्हाला 1 मार्क्ससाठी पूर्ण पुस्तक चाळायची गरज नाही, तुम्ही PYQमध्ये पण हा चॅप्टर कव्हर होऊन जाऊ शकतो. तर ठीक आहे, अशा प्रकारे होता आपला फिजिक्सचे 9 आणि 10 चॅप्टर, ओके. देन आता आपण पाहूया केमिस्ट्रीसाठी. तर केमिस्ट्रीसाठी आपण चॅप्टर नंबर 8, जो की आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलिमेंट्स, ज्याचं MST CET वेटेज आहे 2 मार्क्सचं. तर ठीक आहे, एकच चॅप्टर आपण केमिस्ट्रीसाठी घेतलेला आहे टास्क नंबर 6 साठी. तर पाहूया या चॅप्टरमध्ये नक्की काय आहे. तर ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता
या चॅप्टर्सचे आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट डाऊन केलेले आहेत आणि त्याचसोबत त्याच्या शॉर्ट नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, तर सर्वप्रथम ट्रान्झिशन इलेमेंट ओव्हरव्ह्यू, देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिशन इलेमेंट, then oxidation states, then physical properties, then atomic or ionic radii and the ionization enthalpy. Okay, then magnetic properties, the magnetic moment formula तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. then color of compounds, then catalytic properties, त्याच्यानंतर interstitial compounds, then alloys, then KMnO4 and C2Cr2O7. okay, ऑक्सिडायझर इज नोन ॲज ऑक्सिडायझर आणि दीज आर स्ट्रॉंग ऑक्सिडायझर. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयरन, देन इनर ट्रान्झिशन इलेमेंट, देन मीन्स एफ ब्लॉक. ओके, तर हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तसंच या प्रेझेंटेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर तिथून तुम्ही हे प्रेझेंटेशन ॲक्सेस करू शकता. तर या चॅप्टर्सचं जर सांगायचं झालं तर ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन इलेमेंट्सबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, प्रॉपर्टीज असतील, त्याच्यानंतर त्यांचे रिएक्शन असतील. याच्या अगोदरच्या टास्कमध्ये आपण जो चॅप्टर पाहिला होता इलेमेंट्स ऑफ ग्रुप नंबर 16, 17 अँड 18, तर सेम त्याच प्रकारचा हा चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर फिजिकल प्रॉपर्टीज असतील किंवा समजा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, एक्झाम्पल्स असतील. ओके, देन भरपूर साऱ्या गोष्टी याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हा चॅप्टर कंप्लीट करू शकता. तर आपला इम्पॉर्टंट आणि मॅथ पार्ट 2 आज आपण पाहणार आहोत, डेफिनाइट इंटिग्रेशन अँड ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. तर हे 2 चॅप्टर्स एका दिवशी घ्यायची म्हणजे गरज तर डेफिनाइट इंटिग्रेशन आणि त्याच्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन आपण याच्यात पाहणार आहोत. बरोबर, तर आत्तापर्यंत आपण इंडिपेंडेंट इंटिग्रेशन घ्यायचं शिकलेलो आहेत, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं शिकलेलो आहेत. तर इंडिपेंडेंट इंटिग्रेशनमध्ये आपल्याला लिमिट्स नव्हते. बरोबर, तर डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपल्याला अंडर लिमिट्स आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर पाहूया आपण एक एक कन्सेप्ट याच्यातली काय इम्पॉर्टंट आहेत ते. तर डेफिनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ अ सम इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं गेलं आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रल, प्रॉपर्टीज काय आहेत, आय थिंक इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल्स टू 0, म्हणजे जर लिमिट सेम असेल तर इंटिग्रेशन डायरेक्ट 0 घ्यायचं. ओके, देन इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स, म्हणजे समजा जर आपण लिमिट जर इंटरचेंज केले तर जे मायनस साईन लागणार आपल्या इंटिग्रलच्या पुढं. बरोबर, त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आहे इथं. त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रॉपर्टी इथंच तुम्हाला दिलेल्या आहेत. वन बाय वन मी रीड करत नाही, पण तुम्ही या इथून रेफर करू शकता. आणि ह्या ज्या इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले आहेत तर ते तुम्ही तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करून ठेवू शकता. ठीक आहे, तर फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस काय आहे तर इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. समजलं, म्हणजे जी ऑफ एक्स याचं सम असणार आणि त्याच्यानंतर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही डेफिनाइट इंटिग्रेशन सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर इंटिग्रेशनच्या बऱ्याचशा अजून प्रॉपर्टी इथं दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्टँडर्ड रिडक्शन अँड रिझल्ट्स, इथं तुम्हाला स्टँडर्ड रिडक्शन दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही ॲज इट इज रेफर करू शकता. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन टेक्निक्स, इंटिग्रेशनच्या ॲप्लिकेशन्स काय आहेत. ओके, तर इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कॉमनली यूज स्टँडर्ड इंटिग्रल्स, इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. तर या प्रकारचे स्टँडर्ड इंटिग्रेशन जे की आपण इंडिपेंडेंट इंटिग्रेशनमध्ये पण पाहिले होते तेच इथं दिलेले आहेत. ठीक आहे, तर सर्व आता अशा प्रकारे आपला डेफिनाइट इंटिग्रेशन हा टॉपिक कव्हर झालेला आहे. तर या टॉपिकचा जर विचार केला, या चॅप्टरचा जर विचार केला तर हा 6 मार्क्सचा चॅप्टर आहे. तर 6 मार्क्स CET साठी खूप आहेत मित्रांनो. तर हा चॅप्टर तुम्ही म्हणजे याच्यामध्ये जास्त काय असं वास्ट कन्सेप्ट नाही आहेत. ज्या प्रकारे तुम्ही इंडिफिनाइट इंटिग्रेशन केला जो की आपला आय थिंक 8 मार्कला होता. बरोबर, तर त्याच स्टेप्स याच्यात यूज करायच्या आहेत. फक्त एक्स्ट्रा काय ॲड केलं आहे की याच्यामध्ये लिमिट्स आहेत. तर लिमिट्स असल्यामुळे आपल्याला फक्त थोड्याशा लिमिट्सच्या प्रॉपर्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस आपल्याला माहिती गरजेचं आहे, म्हणजे लिमिट अप्लाय कसे करायचे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे इझिली 6 मार्क्स मिळवू शकता. बरोबर,
तर याच्यामध्ये जे काय फॉर्म्युले असतील, स्टँडर्ड इंटिग्रेशन असतील किंवा प्रॉपर्टीज असतील, तर त्या तुम्ही तोंडपाठ करायच्या आहेत. ओके, तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करून ठेवायच्या, जेणेकरून तुम्हाला फायनल रिव्हिजनला सोपं पडेल. तर अशा प्रकारे आपला हा होता डेफिनाइट इंटिग्रेशन चॅप्टर. तर त्याच्यानंतर याच्याच रिलेटेड कन्सेप्ट म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. तर आपण जे लिमिट घेऊन इंटिग्रेशन सॉल्व्ह करतोय, तर याचा यूज काय, तर यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन पाहायचं आहे. तर फर्स्ट ॲप्लिकेशन आहे एरिया अंडर अ कर्व. आपण एका कर्वमधील एरिया फाइंड करू शकतो, म्हणजे रिप्रेझेंट्स द एरिया बिटवीन कर्व वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. हा जर एखादा कर्व असेल, द एक्स ॲक्सिस अँड द लाईन एक्स इज इक्वल टू ए अँड एक्स इज इक्वल टू बी, तर याच्यातला एरिया अंडर कर्व काय असणार, एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. समजलं आपल्याला एरिया अंडर कर्व कसा फाइंड करायचा आहे. तर ठीक आहे, आणि एरिया हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, त्याच्यामुळे आपण याला मॉडमध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे. देन एरिया बाउंडेड बाय एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय. तर आपण एरिया बाउंड झालेला पण याच्यामध्ये फाइंड करू शकतो. एरिया बिटवीन टू कर्व्स आपण याच्यामध्ये इझिली फाइंड करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर सिमेट्री अँड एरिया स्प्लिटिंग, बरोबर. त्याच्यानंतर स्टँडर्ड एरिया फॉर्म्युला. आता स्टँडर्ड एरिया फॉर्म्युला काय आहे, तर पॅराबोलासाठी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax, बरोबर. देन इलिप्ससाठी इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर सर्कलसाठी स्टँडर्ड फॉर्म्युला इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर इलिप्ससाठी काय आहे, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. देन सर्कलसाठी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, आर म्हणजे रेडियस. तर समजलं. देन सेक्टर एरिया युजिंग इंटिग्रेशन, सेक्टरमधला एरिया आपण फाइंड करू शकतो युजिंग डेफिनाइट इंटिग्रल आणि सिमेट्रीच्या प्रॉपर्टीजनी. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपले ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स आहेत. तर अजून जर पाहिलं तर स्लाइड रिपीट झाली. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि एरियाज. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज फिजिक्स 2, केमिस्ट्री 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2चे 2 चॅप्टर्स पाहिलेत. तर याची पूर्णपणे रिव्हिजन तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. ज्या मॅथ्समध्ये जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत, ज्या इम्पॉर्टंट तुम्ही शॉर्ट ट्रिक्स शोधू शकता. मला जर शक्य झालं तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्सचा व्हिडिओ नक्की प्रोव्हाइड करेल. तर अशा प्रकारे तुम्ही स्टडी करू शकता. आणि केमिस्ट्रीसाठी मी सांगितलं आहे चॅप्टर फक्त 1 मार्क्सला आहे CETसाठी. तर त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त PYQ सॉल्व करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर मॅनेज होत नसेल 5 चॅप्टर एका दिवसात, तर केमिस्ट्रीचा नंतर करून तुम्ही PYQच्या द्वारे कव्हर करू शकता. पण डेफिनाइट इंटिग्रेशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही मिळून 10 मार्क्सला आहे. आणि त्याच्यानंतर फिजिक्सचं पण आय थिंक दोन्ही मिळून 5 मार्क्सला आहे. तर हे 15 मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत आणि हे तुम्हाला करायचं आहे. जोपर्यंत माझा उद्याचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही हे करू शकता. तर अशा प्रकारे आपण डेफिनाइट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशनबद्दल पाहिलं. तर प्लीज मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याच्यानंतर व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.